नमस्कार मित्रांनो, अमोल बरिंगे युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये शूटचे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे ते आपण शिकलो होतो. या पार्टमध्ये आपण शूटचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे ते शिकूया. त्यानंतर आपण शूट पासून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो ते आपण शिकूया. तर चला आपण स्टार्ट करूया आज शूट पासून निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकायला. सुरुवातला मित्रांनो आपल्याला पहिले सब्जेक्ट घ्यावा लागते. सब्जेक्ट तुम्ही कोणताही घेऊ शकता, तुम्हाला वाटला तो सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला शूट घ्यावं लागते, त्यानंतर आपल्याला नॉट घ्यावं लागते आणि वाक्य रचनेत आपल्याला शेवटी V1 घ्यावं लागते आणि शेवटी फुल स्टॉप येणार ना. तर पहिले इथं सब्जेक्ट तुम्ही कोणताही घेऊ शकता. इथं सब्जेक्ट जसे इंग्लिशमध्ये आपल्याकडे सब्जेक्ट आहेत, आय असते. इंग्लिशमध्ये आपल्याकडे सब्जेक्ट आय आहे, त्यानंतर वी असते, यू असते, ही हा सब्जेक्ट असते, शी हा सब्जेक्ट असते, इट हा सब्जेक्ट असते, दे हा सब्जेक्ट असते. एखाद्या मुलाचं नाव पण असू शकते, एखादं अंश, एकवचनी नाम जसं स्वरा, आणि प्लुरल नेम म्हणजे अनेकवचनी नाम पण असू शकते जसं स्टुडंट्स. यापैकी कोणताही एक सब्जेक्ट आपण घेऊ शकतो. हे सगळे इंग्लिश मधले सब्जेक्ट आहे. आय म्हणजे जसं मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते, हे असे अर्थ इटचे वेगवेगळे निघतात. कॉन्टेक्स्ट नुसार वेगवेगळे इटचे अर्थ निघतात. त्यानंतर दे म्हणजे ते. आणि आपण नाव पण घेऊ शकतो. एखाद्याचं नाव पण सब्जेक्ट म्हणून आपण इंग्लिशमध्ये यूज करतो, जसं अंश, स्वरा, स्टुडंट्स. तर आपण यूच्या जागी इथं सब्जेक्ट राहतो. या सब्जेक्टच्या जागी आपण कोणताही सब्जेक्ट घेऊ शकतो. यापैकी जसं आय पण घेऊ शकतो, वी पण घेऊ शकतो, यू पण घेऊ शकतो, ही पण घेऊ शकतो, शी पण घेऊ शकतो, इट पण घेऊ शकतो, दे, एखाद्याचं नाव पण घेऊ शकतो. तर सब्जेक्ट म्हणून आपण इंग्लिशमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो, ज्या मी इथं बोर्डवर लिहिलेल्या आहेत. यूच्या जागी तुम्ही एखाद्याचं नाव पण घेऊ शकता. त्याच्यानंतर जसं अंश एका मुलाचं नाव आहे, जसं वी पण घेऊ शकता, दे पण सब्जेक्ट घेऊ शकता, ही पण घेऊ शकता, शी पण घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही एखादं प्लुरल नाव पण घेऊ शकता, अनेकवचनी नाम पण घेऊ शकता, जसं स्टुडंट्स. प्लुरल नाव म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती असं घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला शूट घ्यावं लागते. वाक्यरचनेत आपल्याला दुसऱ्या नंबरवर शूट घ्यावं लागते. वाक्यरचनेत तिसऱ्या नंबरला आपल्याला नॉट घ्यावं लागते आणि थर्ड नंबरला आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यावं लागते. क्रियापदाचं V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला घ्यावं लागते. सुरुवातला आपल्याला सब्जेक्ट घ्यावं लागते, त्यानंतर शूट, त्यानंतर नॉट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. वाक्यरचनेच्या शेवटी आपण हे जसं वर्बचं पहिलं रूप आपण घेणार आहे, तर वर्ब तुम्ही कोणताही वर्ब घेऊ शकता जो तुम्हाला घ्यायचा असेल तो. जसं वर्क, आपण काही वर्ब वगैरे इथं पाहून घेऊया. वर्क म्हणजे काम करणे, टीच म्हणजे शिकवणे, लाफ म्हणजे हसणे, वॉक म्हणजे चालणे, रन म्हणजे धावणे, वॉच म्हणजे पाहणे, प्ले म्हणजे खेळणे, इट म्हणजे खाणे. यापैकी कोणताही तुम्ही V1 घेऊ शकता, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप घेऊ शकता. यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे एक्झॅक्टली, तर ते आपण आता शिकूया. हे पहा, पहिले सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यावं लागते. तर सब्जेक्ट मी यू घेतो. त्यानंतर आपल्याला वाक्यरचना सांगते की आपण शूट घ्यावा. पहिले सब्जेक्ट घ्या कोणता तरी, त्याच्यानंतर शूट घ्या, त्यानंतर आपल्याला नॉट घ्यावं लागते, त्यानंतर नॉट घ्यावं लागते, त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यावं लागते. यू शुड नॉट लाफ, याचा अर्थ होते यू शुड नॉट लाफचा तू हसायला नाही पाहिजे, तू हसायला नाही पाहिजे, तू हसायला नाही पाहिजे. शेवटी येणार फुल स्टॉप. यानंतर आपण काय करणार आहोत, आता सब्जेक्ट चेंज करून दुसरं सेंटेन्स बनवूया. सब्जेक्ट मी घेतो की एखाद्याचं नाव घेतो. अंश, अंश हे एका मुलाचं नाव आहे, याला आपण सब्जेक्ट म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागते शूड, हे पण आपल्याला त्यानंतर शूट घ्यावं लागते, त्यानंतर आपल्याला नॉट घ्यावं लागते, इथं मी नॉट घेतो, आणि आपल्याला शेवटी क्रियापदाचे पहिले रूप घ्यावं लागते. त्यातलं अंश शुड नॉट रन, अंशने धावायला नाही पाहिजे, अंशने धावायला नाही, अंशने धावायला नाही पाहिजे.
तुम्ही जर या व्हिडिओवर नवीन आत्ताच क्लिक केलं असेल तर कृपया तुम्ही पहिला व्हिडिओ वगैरे पाहू शकता, ज्यामध्ये मी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस शिकवलेले आहेत शूटचे. नाहीतर तुम्ही हा व्हिडिओ पण तुम्ही एकदा पाहून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस वगैरे शिकू शकता. शूट पासून आपण नेमकी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो, जेणेकरून तुम्ही जो पहिला शूटचा व्हिडिओ मी या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे तो तुम्हाला दिसून जाईल. तर चला, ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी समोर चला. अंश शुड नॉट रन, अंशने धावायला नाही पाहिजे. आता त्यानंतर मी तुम्हाला दुसरा सब्जेक्ट घेतो. आता मी दे हा सब्जेक्ट घेतो. इथं दे आपण इथं दे पण घेऊ शकतो. त्यानंतर मी शुड घेतो, पहा शुड. त्यानंतर मी नॉट घेतो. दे शुड नॉट ईट दे शुड नॉट ईट, त्यांनी खायला नाही पाहिजे. याचा अर्थ निघतो की त्यांनी खायला नाही पाहिजे. त्यांनी खायला नाही पाहिजे याचा अर्थ असा निघतो. त्यानंतर आपण आता दुसरा सब्जेक्ट घेऊया. आपण आता शी घेऊया. शी हा सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. शी हा सब्जेक्ट घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागते, शुड घ्यावं लागते. त्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागते, नॉट घ्यावं लागते. शी शुड नॉट टीच, तिने मला शिकवायला नाही पाहिजे याचा अर्थ निघतो. हे पहा, पहिले मी सब्जेक्ट घेतला, त्यानंतर मी शुड घेतला, त्यानंतर मी नॉट घेतला, त्यानंतर मी क्रियापदाचे पहिले रूप घेतले. याचा अर्थ निघतो तिने मला शिकवायला नाही पाहिजे. यानंतर आपण अधिक एक सेंटेन्स पाहू आणि त्यानंतर आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकूया. यानंतर आपण सब्जेक्ट घेऊया आय सब्जेक्ट घेऊया. आय मी सब्जेक्ट घेतला. त्यानंतर आपल्याला शूड घ्यायचा आहे, त्यानंतर नॉट घ्यायचा आहे. शूड घेतल्यानंतर नॉट घ्यायचा आहे, त्यानंतर क्रियापदाचं पहिले रूप. आय शुड नॉट वरी, मी काळजी करायला नाही पाहिजे. मी काळजी करायला नाही पाहिजे याचा अर्थ असा निघतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण शूट पासून निगेटिव्ह सेंटेन्सेस किती सोप्या पद्धतीने करू शकतो. पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पण मी तुम्हाला शूट पासून कसे करायचे एकदम सोप्या पद्धतीने शिकवले. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन इंग्लिशचे व्हिडिओ मिळत राहतील. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. मी डेली या युट्यूब चॅनलला व्हिडिओ पोस्ट करतो, जेणेकरून तुमचं इंग्लिश वगैरे इम्प्रूव्ह होईल. आणि तुम्ही कमेंट पण करा, जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवर इंग्लिश बद्दल तुम्हाला जर एखादा व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही तसा कमेंट करा, मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो युट्यूबवर. चालेल. तर एकदा मी तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे मी तुम्हाला एकदा समजावून सांगतो. की पहिले सब्जेक्ट घ्या, त्यानंतर शूड घ्या, त्यानंतर नॉट घ्या, त्यानंतर V1 घ्या. यूच्या जागी म्हणजे या सब्जेक्टच्या जागी तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. इंग्लिशमध्ये आपले सब्जेक्ट आहे आय, वी, यू, ही, शी, इट, दे, अंश, स्वरा, स्टुडंट, कोणाचं नाव पण घेऊ शकता. असे तुम्ही सब्जेक्ट वगैरे घेऊ शकता. यानंतर आपण हे झाले आपले निगेटिव्ह सेंटेन्सेस. यानंतर आपण शिकणार आहोत की शूट पासून आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस वगैरे कसे करू शकतो ते आपण आता शिकणार आहे. तर चला आपण आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकूया. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. शूट पासून आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो ते आपण पाहूया. पहिले मित्रांनो आपल्याला शूट घ्यावं लागेल. वाक्यरचनेत पहिला नंबर शूटचा येईल. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल. त्यानंतर वाक्यरचनेत दुसरा नंबर सब्जेक्टचा येईल आणि वाक्यरचनेत तिसरा नंबर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप येईल आणि वाक्यरचनेत शेवट म्हणजे क्वेश्चन मार्क निघून. तुम्ही समजा सेंटेन्स केलं पण शेवटी जर क्वेश्चन मार्क नाही दिला तर तुमचं सेंटेन्स चुकलं. त्यामुळे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क देणे हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर चला आपण शिकूया. पहिले शूट घ्यायचं, त्यानंतर कोणताही तुम्ही जे इंग्लिशमध्ये आपले जे सब्जेक्ट आहेत त्यापैकी कोणताही एक तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घेऊ शकता आणि शेवटी क्वेश्चन मार्क घेऊ शकता. हे पहा, आयच्या जागी तुम्ही V पण घेऊ शकता,
ही पण घेऊ शकता, शी पण घेऊ शकता. एखाद्याचं नाव जर तुम्हाला घ्यायचं झालं, एखाद्याचं नाव पण घेऊ शकता. म्हणजे तुम्ही इंग्लिश मधला कोणताही सब्जेक्ट तुम्हाला जर घ्यायचा झाला तर तुम्ही घेऊ शकता. पण सुरुवात तुम्हाला शोधणं करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट घ्यावा लागेल, सब्जेक्ट जो तुम्हाला वाटेल तो. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आणि शेवटी काय करायचं, क्वेश्चन मार्क. शेवटी क्वेश्चन मार्क घ्यावा लागेल. तर चला आपण आता यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकूया, जेणेकरून तुमचे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे हे लक्षात येईल शूट पासून. तर पाहूया. पहिले मी आता शूट घेतो. पहिले मी शूट घेतला, वाक्यरचनेत पहिले शूट घेतला मी, शूट. त्यानंतर मी आता सब्जेक्ट करतो. त्यानंतर मी आता क्रियापदाचं पहिलं रूप घेतो. क्रियापदाचं पहिलं रूप हे स्टडी. हे पहा, हे क्रियापदाचं पहिलं रूप. हा झाला सब्जेक्ट. पहिले मी शूट घेतला, त्यानंतर मी सब्जेक्ट घेतला, त्यानंतर मी V1 घेतो आणि शेवटी मला क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे. आता याचं मिनिंग काय होते मी तुम्हाला ते पण सांगतो. मी अभ्यास करायला पाहिजे का, याचा अर्थ असा होतो मी अभ्यास करायला पाहिजे का. मित्रांनो, हे एस नो टाईपचा क्वेश्चन झाला. यामध्ये तुम्हाला आन्सर मध्ये रिप्लाय एस किंवा नो मध्ये द्यायचा आहे. शुड आय स्टडी, मी अभ्यास करायला पाहिजे का, तर याचा आन्सर काय येणार, एस किंवा नो मध्ये आन्सर येणार. याचा आन्सर एस किंवा नो मध्ये. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्याची गरज पडत नाही. याला एस नो टाईप क्वेश्चन म्हणतात, कारण की जेव्हा WH फॅमिलीनं तुम्हाला क्वेश्चन जेव्हा विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्याची गरज असते. पण जेव्हा एस नो टाईप क्वेश्चन असतो त्यावेळेस तुम्हाला एस नो मध्ये आन्सर दिलं तरी चालते, तुम्हाला कुठलंही एक्सप्लेनेशनची आवश्यकता नसते. तर चला आपण पुढचं पाहूया. पुढचं सेंटेन्सेस घेऊया. आता पहा, मी पहिले शूट घेतो, त्यानंतर मी सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट मी ही घेतला, त्यानंतर मी आता क्रियापदाचं पहिलं रूप घेतो. शुड ही वर्क देअर किंवा शुड ही वर्क, त्याने काम करायला पाहिजे का, याचा अर्थ होतो त्याने काम करायला पाहिजे, त्याने काम करायला पाहिजे का. आलं का लक्षात. पहिले तर आपल्याला शूट घ्यावं लागेल, त्यानंतर आपल्याला ही घ्यावं लागेल. ही म्हणजे हाच आपण सब्जेक्ट घेतला, त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यावं लागेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क घ्यावं लागेल. यानंतर आपण काय करूया, अधिक एक सेंटेन्स घेऊया. पहिले आपल्याला शूट घ्यावं लागेल, त्यानंतर आता मी सब्जेक्ट चेंज करतो, त्यानंतर मी एखादं नाव घेतो. स्वरा हे नाव घेतलं मी. पहिले शूट घ्यावं लागेल, त्यानंतर सब्जेक्ट घ्यावं लागेल. शूड स्वरा टीच, हे काय घेतलं मी, हे वर्ब घेतलं. पहिले मी शूड घेतलं, त्यानंतर मी सब्जेक्ट घेतला, त्यानंतर मी क्रियापदाचे पहिले रूप घेतले आणि शूड स्वरा टीच इंग्लिश, शुड स्वरा टीच इंग्लिश आणि शेवटी मला क्वेश्चन मार्क घ्यावा लागेल. स्वराने, याचा अर्थ होतो की स्वराने इंग्लिश शिकवायला पाहिजे का, स्वराने इंग्लिश शिकवायला पाहिजे का, स्वराने इंग्लिश शिकवायला पाहिजे का. पहिले शूट घ्यायचा, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर V1 घ्यायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क घ्यायचा. पहिले शूट, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V1 आणि शेवटी क्वेश्चन मार्क. याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. शूटचा यूज करून आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आता बनवणं शिकलेलो आहे. तुम्ही आता जर तुम्ही शूटचा पॉझिटिव्ह सेंटेन्सेसचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता या चॅनलवर. शूट अगदी सोप्या पद्धतीने शिकवल्या गेलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शूट पासून निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करतात ते शिकवलं आणि शूट पासून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे शिकवतात मी तुम्हाला ते शिकवलं. जर तुम्हाला इंग्लिशचे असेच व्हिडिओ जर पाहायचे असेल, जर तुमचं इंग्लिश तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.